नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर. सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात. बघा, आपण बाहीची लांबी घेतली आहे 6 इंचाची, घडी घेतली आहे 7.5 इंच. त्याच्यानंतर इथे कॅप हाईट घ्यायची आपल्याला 2.5 इंच. कॅप हाईटपासून 2 इंच आपल्याला मध्ये मोजून घ्यायचं आहे बाहीचा आकार देण्यासाठी. इथे सुद्धा आपण 2 इंच मोजणार आहे आणि हे 2 इंच आणि ह्या 2 इंचापर्यंत आपल्याला इथे द्यायचा असा आकार. बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीत आकार दिला. दंडघेर घेतला 6 इंच, तिरपी रेषा मारून घ्यायची आणि हा बाहीचा आकार द्यायचा आहे. दोन्ही आकार आपण बाहीचे दिले. त्याच्यानंतर आपल्याला हा पीस घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण बाही ठेवून घेतली. पण त्याच्या आधी आपल्याला इथे डिझाईन करायची, त्याच्यासाठी आपण 2 इंच मोजून घेतलं आहे आणि इथे दिला आपण छान असा आकार. नंतर पीसवर हे ओपन करायचं आणि पिन लावून घ्यायची. जर तुम्हाला परफेक्ट अशी शिलाई येत नसेल तर इथे कोपऱ्यामध्ये थोडंसं अशी रेष मारून घ्यायची. बघा, म्हणजे आपला इथे जो सेंटर आहे ना, तो अगदी व्यवस्थित येईल. नंतर इथून खाली आपल्याला पूर्ण ही शिलाई मारून घ्यायची. बघा, साधारण पाव इंच अंतर सोडून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची. अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण डिझाईन दाखवलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हीसुद्धा ही डिझाईन ट्राय करून बघायची. अगदी सोप्या पद्धतीत आहे. आता इथे आपल्याला कपडा कट करून झाला की इथे छोटे छोटे असे कट मारायचे. बघा, ह्याप्रमाणे आपण कट मारले. नंतर आपल्याला अस्तर असं पलटी करायचं आहे आणि वरतून द्यायची अगदी छान अशी दाबटीप. अस्तर व्यवस्थित पलटी करायचं आहे आणि दाबटीप देऊन परफेक्ट असा आकार आपला तयार करायचा आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. बघा, आता पूर्ण बाही आपल्याला म्हणजे अस्तर आपल्याला पूर्णपणे असं जॉईंट करून घ्यायचं आहे. आता उरलेला जो कपडा आहे तो सगळा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा आहे. खूप सुंदर अशी आपण आज बाही डिझाईन बनवणार आहे मैत्रिणींनो. बघा, आपलं परफेक्ट असा हा आकार तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण इथे लेस लावून घ्यायची. तुम्ही अगदी कॉन्ट्रास्ट, तुम्हाला ज्या कलरची लेस वापरायची तुम्ही ती वापरू शकता. इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे. लेसला पहिले एक बाजूने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची, म्हणजे लेस व्यवस्थित बसते. बघा, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला लेसला शिलाई मारून घ्यायची. आता आपण रेडीमेड फ्रिलची लेस घेतलेली आहे, तर बघू शकता तुम्ही, आपण ही मोजून घ्यायची आहे. ही आपण 15 इंच घेतली, पण बघून घेऊया, आपल्याला जास्त वाटत असेल तर आपण 1 इंच आणखी कमी करणार आहोत. बघा, 1 इंच आपण कमी करून घेऊया, म्हणजे 14 इंचाची आपल्याला ही लेस घ्यायची. नंतर तिला असं उलट्या बाजूने असं जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, हे जॉईंट झालं की याचा गोल आकार असा तयार होईल. नंतर तो असा ठेवून बघायचा आहे, अगदी व्यवस्थित असं ठेवायचं आहे. आणि तुम्हाला जर असं डायरेक्ट शिलाई मारायला जमत नसेल तर अशा पिना लावून घ्यायच्या आहे. बघा, ह्याप्रमाणे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं पहिले आणि अशा 2-3 पिना आपल्याला लावून घ्यायच्या आहे. पिना लावून झाल्यानंतर आपल्याला इथे कोपऱ्यामध्ये अंतर बरोबर आहे का मोजून बघायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपण इथे शिलाई मारणार आहे. इथे सुद्धा आपल्याला 2 शिलाई मारायच्या आहे. लेसच्या दोन्ही कडेला शिलाई मारून घ्यायची आपल्याला. अगदी सावकाश आणि हळूहळू तुम्हाला असं दाखवली पूर्ण डिझाईन कशी करायची ते, त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित असं लक्षात येईल. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आपले डिझाईन्स आवडत असतील तर चॅनलला लाईक करत जा. बघा, ही लेस आपली आता लावून झालेली आहे. आणखी एक आपण लेस घेणार आहे, ती घेणार आहे आपण 10 इंचाची.
आपण ही आधीची लेस घेतली होती 14 इंच, ही घेतली 10 इंच. हिलासुद्धा आपल्याला असं उलट्या बाजूनी शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यावर तिचासुद्धा असा गोलाकार तयार होईल. तो असं आपल्याला खाली ठेवायचा आहे त्या लेसच्या आणि इथे सुद्धा आपण पिनं लावून घेऊन आणि शिवून टाकायचं आपल्याला. तिथे पण अगदी व्यवस्थित असं ॲडजस्ट करायचं आणि पिन लावून घ्यायची, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित असं शिवता येईल. मैत्रिणी, फ्रिल तुम्ही जर रेडीमेड न वापरता तुम्ही मॅचिंग कपड्याची जरी बनवली तरी चालते, ती सुद्धा खूप सुंदर दिसते. जर आपण मॅचिंग कपड्याची बनवून जर लेस लावली ती सुद्धा खूप छानच दिसते. ह्याचप्रमाणे फक्त ती लेस लावून घ्यायची आपल्याला. बघा, याला सुद्धा आपण 2 शिलाई मारून घेणार आहे आणि लवकरच आपली डिझाईन पण पूर्ण होणार आहे मैत्रिणींनो. पिना काढून घ्यायच्या शिलाई मारताना, म्हणजे मग व्यवस्थित अशी शिलाई मारता येईल. बघा, आपली लेस आता लावून झालेली आहे. आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी. गोल्डन मणी आपण इथे लावणार आहे. तर सुई दोरा घ्यायचा आणि मणी घ्यायचे. बघा, या बाजूने आपल्याला इथे सुई आधी लावून घ्यायची आहे, व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि त्या दोऱ्यामध्ये आपल्याला हे मणी ओवून घ्यायचे. त्याची सिंपल अशी आपण माळ बनवून लावणार आहे. तुम्हाला जितकं लांब करायचं आहे तितकं लांब तुम्ही करू शकता. बघा, ह्याप्रमाणे आपण आधी बघून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पुन्हा एकदा गाठ मारून तो दोरा पॅक करून घ्यायचा आहे. बघा, आपली बाहीची डिझाईन पूर्णपणे तयार झाली. मैत्रिणींनो, डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कशी वाटली आजची बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.